म्हणून मी कायमचं घर सोडून चाललोय. स्कॉलरशिपची परीक्षा पास होणं माझ्याच्यानं होईल असं मला वाटत नाहीये. मी नापास झालो तर मॉम्स आत्तूकडून फी घेणार आणि तिला नको ते बोलणार. आणि मोठ्या शाळेत ऍडमिशन नाही झालं तर मी जगायच्या लायक नाहीये. तुमच्या सगळ्यांचा अपमान होणार त्यापेक्षा मी घर सोडून जातोय. मॉम्सला वाटतंय मी डीम आहे, फक्त चित्रकला मला चांगली जमते. आता रस्त्यावर बसून चित्र विकून मी माझं पोट भरणार. मी आणि माझे रंग आनंदात राहू. टाटा, लव यू. भाऊ आत्तू, माझ्या मागे येऊ नका, काळजी करू नका. मी आनंदात राहील, तुमची आठवण काढीन. तुम्ही पण आनंदात राहा. लव यू मॉम्स, पॉप्स, भाऊ, आजी. सावी आत्तू, तुला शेवटचा उम्मा. तुमचा लाडका अथर्व. विलास कुठे आहे? त्याला नाश्ता नाही करायचं? ते आई हे ना रात्रीच बाहेर गेलेत, ते अजून घरी आले नाहीत. विलास? दादा, विलास अरे हे काय? आई अगं, काल दादा रागारागानं बाहेर पडला ना, भावनेच्या भरात काही गडबड व्हायला नको ना म्हणून मी सोबत गेलो. दादा, दादा चल, तुला ना आरामाची गरज आहे. हो चल. काय चाललंय हे सगळं? सकाळी लवकर उठून इन्स्टिट्यूटला जायच्या ऐवजी आता काय दारू ढोसत फिरणार आहेस काय? सोडा, सोड रे. माझा काय संबंध? माझा संबंध काय? मोठं तोंडवर करून बोलला होता ना तुझा लाडका धैर्य. मी सगळं बघेन. बघू दे की मग. मला पण बघायचंय ह्याचं तोंड बघून कोण कोण ऍडमिशन घेतंय ते. मान्यता मिळालेल्या शाळांना परत कोण कोण परवानगी देते ते. त्यातून शिक्षण मंडळाचे ते प्रोजेक्ट्स ऑलरेडी हातात निसटलेच आहेत. आता सांभाळ मानव एकट्याला हे साम्राज्य. तुझ्यासारखं फक्त नाव नाही सांभाळत बसणार, मुजुमदारांचं एम्पायर मोठं करून दाखवणार. हे असं तुझ्यासारखं इज्जत चव्हाट्यावर आणत तर कधीच फिरणार नाही. घेऊन जा रे याला. एम्पायर ग्रो करणारा आला. बघतो ना एम्पायर ग्रो कोण करते आणि इज्जत चव्हाट्यावर कोण आणतात. तू सोडले सोड. बघतो ना मोठा आहे नाही, इज्जत मिळायला पाहिजे मला. काय भोग भोगावे लागतात रे, काय बघावे लागतात हे भोग. उघड्या डोळ्यांनी स्वतःच्याच पोरांचं वैर बघावं लागतं. काय मी जर ठरवलं तर त्यांच्यातलं वैर प्रेमात बदलू शकतो. हा पण
अजून माझा तसा मूड नाही. धैर्याने इराची सुपारी फुटली म्हणजे हे बघ सुपारी घेऊनच फिरतोय. ही जर फुटली तर मग मला समाधान वाटेल. मग माझा चांगला मूड होईल, सगळं चांगलं होईल. सुपारी फुटू दे, प्रॉब्लेम मिटू दे. तुला सांगतोय पण तू ऐकतेस कुठं? बघा आता. थांब, परागला फोन करते. हा पराग, हा हॅलो. सापडला सर्व? नाही ना, शाळेत आजूबाजूला इकडे तिकडे सगळीकडे बघितलं, कुठंच नाहीये. इथं सगळ्यांना विचारायला लागले तर त्यांना पण कुठं दिसलेलं नाही. आता बस स्टॉपवर आहे मी. बरं ठीक आहे, तू बघ तरी पण आजूबाजूला. हा हा ठीक आहे. दादा ह्याला बघितलंय कुठं?